हॅलो एव्हरीवन. आज आपण आपला हार्ड डिस्क चॅप्टर कंटिन्यू करतोय. लास्ट लेक्चरला आपण वेगवेगळे इंटरफेसेस बघितले होते, हार्ड डिस्कची माहिती आणि त्याचे इंटरफेसेस सगळे. आज आपण आपलं डिस्क स्ट्रक्चर बघणार आहे. जे आपलं हार्ड डिस्क स्ट्रक्चर आहे ते आपण जे इनर साईड असतं ते लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं. ही इमेज आपले ही हार्ड डिस्कची इमेज आहे. ही टॉप व्ह्यू, ही बॉटम व्ह्यू आहे आपल्या हार्ड डिस्कचा. आता हे आपलं जनरल डिस्क स्ट्रक्चर आहे. ओके, आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. आपण हे म्हणतोय प्लेटर्स, आत प्लेट्स असतात. ओके, हेडर आहे ज्यावरती आपण डेटा रीड करतो. ठीक आहे. त्याचा हा इनर स्ट्रक्चर आहे. इथं बघा, फर्स्ट ऑफ ऑल प्लेटर्स ह्या जे आहेत ते आपल्या हार्ड डिस्कच्या प्लेट्स आहेत. ओके, ह्या मॅग्नेटिक मटेरियलचे असतात. त्यानंतर स्पिंडल मोटर, ही इनर साईडला आपली मोटर असते. आता ही मोटर आपली काय करते, आपल्या हार्ड डिस्क ज्या आहेत त्या कंटिन्युअसली रोटेट करत असते. ठीक आहे. पिवोट हा आपला जो पिवोट पॉइंट आहे तो आपल्या जो हेड आहे त्याला कनेक्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे रीड राईट हेड, मागासपासून आपण डिस्कस करतो की बाबा हेड हेड तर हेड काय करतं, आपल्या डिस्कवरती जे आपल्या प्लेट्स आहेत यावरती आपण रीड किंवा राईट करत असतं. त्यानंतर व्हीसीएम ॲक्युम्युलेटर, त्यानंतर आयडीई कनेक्टर. आता हा जो आहे हा आयडीई कनेक्टरचा हार्ड डिस्क आहे. ओके, आयडीई कनेक्टर काय करतं, आपलं मगाशी आपण बघितलेलं आहे. ओके, so here the main components of hard disk are platters, head, spindle, accumulator and cylinder. आता वन बाय वन आपण बघत जायचं आहे. ओके, the main component of hard disk are that is platters. So what are the platters? Platters काय आहेत, these are the disk like structures present on the hard disk stacked one above the other and stores the data. आता हे जर डायग्राम तुम्ही केअरफुली बघितला तर हा जो सर्कल आहे आपल्याला रेग्युलर सीडी किंवा डीव्हीडी सारखा दिसतोय, याला आपण प्लेटर्स म्हणतो. आणि इथं काय म्हटले आपण, स्टॅक सारखं आहे. स्टॅक स्ट्रक्चर म्हणजे काय, आपण एकावरती एक ठेवत चाललोय. ठीक आहे, आणि ज्याच्यावरती आपण डेटा रीड किंवा राईट करणार आहोत. ओके, त्यानंतर हेड, इट इज अ डिव्हाइस प्रेझेंट ऑन द आर्म ऑफ हार्ड ड्राईव्ह दॅट रीड्स अँड राईट्स द डेटा ऑन मॅग्नेटिक प्लॅटर्स माउंटेड ऑन द सरफेस ऑफ ड्राईव्ह. आता इथं बघा, रीड राईट हेड आहे. ठीक आहे. सो दिस इज रीड राईट हेड. हा काय करतो, आपल्या ज्या प्लेट्स आहेत, समजा 6 प्लेट आहेत तर आपल्याकडे 6 हेड्स असणार आहेत आणि त्या 2 प्लेटच्या मध्ये वर इन्सर्ट होत जातात. ठीक आहे. तर याच्यामध्ये तो डेटा रीड किंवा राईट करत असतो, जसं आपण इन्स्ट्रक्शन कम्प्युटरला देणार त्याप्रमाणे. ओके, त्यानंतर स्पिंडल, इट इज अ स्पिनिंग शाफ्ट ऑन विच होल्ड्स द प्लेटर्स इन अ फिक्स पोझिशन सच दॅट इट इज फिजिबल फॉर रीड राईट आर्म टू गेट डेटा ऑन द डिस्क. इथं बघा स्पिंडल मोटर. आता आपण जनरली मोटर काय करते, स्पिन होते, गोल फिरते. ओके, आता स्पिंडल मोटर म्हणजे काय, आपले हे सगळं आपल्या गोल फिरत असणार आहे आणि आपल्या ज्या सगळ्या प्लेट्स आहेत या मोटरला रोटेट असतात. या मोटर लावल्या असतात त्यामुळे आपल्या प्लेट्स या कंटिन्युअसली रोटेट होतात. ठीक आहे. जसं आपलं रोटेशन चालू असतं त्याप्रमाणे आपल्या हार्ड डिस्कचा जो हेड आहे तो रीड किंवा डेटा राईट करत असतो. आपण जनरली तुमचा घरी जो डीव्हीडी प्लेअर किंवा सीडी प्लेअर जर तुम्ही बघितला असाल, ओके, तर तुम्ही तो जर ओपन करून जर बघितला कधी तर आत आपल्या सीडी जी आहे ती कंटिन्युअसली मूव्ह होत असते. ओके, त्याच पद्धतीने आपल्याला इथं आपल्या या हार्ड डिस्कच्या प्लेट आहेत त्या कंटिन्युअसली मूव्ह होत राहणार आहे. ओके, त्यानंतर ॲक्च्युएटर. ओके, इट इज अ डिव्हाइस कन्सिस्ट ऑफ रीड राईट हेड दॅट मूव्स ओव्हर द हार्ड डिस्क ऑन टू सेव्ह अँड रिट्राइव्ह द इन्फॉर्मेशन. आता जो आपला हा जो आहे, ठीक आहे, याला आपण ॲक्च्युएटर म्हणतो. हा काय करतो, आपल्या हेड्सला मूव्ह करत असतो. ओके, राईट साईड लेफ्ट साईड वगैरे मूव्ह करतो, त्यामुळे आपल्या जो प्लेट्स आहेत त्यावरती डेटा रीड किंवा राईट होतो. ओके, देन लास्ट वन इज सिलेंडर्स. सो दीज आर द सर्क्युलर ट्रॅक्स प्रेझेंट ऑन द प्लॅटर्स दॅट ऑफ द डिस्क ड्राईव्ह इक्वल डिस्टन्स फ्रॉम द सेंटर. आता सिलेंडर ॲक्च्युली काय सांगतो, तुम्ही जर आपली रेग्युलर डिस्क जर बघितला असाल तर त्या डिस्क आपण जर मूव्ह करून बघितली, थोडी स्लॅश करून बघितली, टिल्ट करून बघितली, तर त्यामध्ये आपल्याला सर्कल्स दिसतात. ओके, त्या सर्कल्समध्ये काही ट्रॅक्स तयार केले असतात, त्याला आपण सिलेंडर म्हणतो आणि त्या प्रत्येक ट्रॅकला आपण आपला डेटा इन्सर्ट करत असतो. ओके, नाव हार्ड डिस्क कंटेन द स्टॅक ऑफ प्लॅटर्स. स्टॅक म्हणजे आपल्याला एकावरती एक प्लेट ठेवले त्याला आपण स्टॅक म्हणतो. ठीक आहे. सर्क्युलर मेटल डिस्क दॅट आर माउंटेड इनसाइड द हार्ड डिस्क कोटेड विथ द मॅग्नेटिक मटेरियल सील्ड विथ द मेटल केस. ओके, म्हणजे हार्ड डिस्क काय आहे की एक प्लेट्सचा स्टॅक आहे जो सर्क्युलर आहे आणि जो आपल्या एका मोटरवरती रोटेट होतोय आणि जो मॅग्नेटिक मटेरियलचा आहे. ओके, फिक्स्ड इन अ हॉरिझॉन्टल और वर्टिकल पोझिशन
दॅट हॅज इलेक्ट्रोमॅग्नेटिक रीड अँड राईट हेड्स. ओके, रीड अँड राईट आपल्या प्लेट्सवरती असतो, तो आपला सगळा डेटा रीड किंवा राईट करत असतो. The surface of a disk consists of a number of concentric rings called as tracks. जसं मगाशी आपलं सीडीचं एक्झाम्पल सांगितलं, आपली जी रेग्युलर सीडी आहे थोडी टिल्ट केली तर आपल्याला आपल्या त्याच्यावरती रिंग्स दिसतात, रिंग्स, त्याला आपण ट्रॅक म्हणतो, जसं आपण आता जस्ट डिस्कस केलं त्याबद्दल. इच ऑफ दिस ट्रॅक हॅज अ स्मॉलर पार्टिशन कॉल्ड डिस्क ब्लॉक. ओके, आणि याच्यामध्ये आपण काही पार्टिशन करतोय त्याला आपण डिस्क ब्लॉक म्हणतोय, आणि असे बरेचसे ब्लॉक्स त्याच्यामध्ये अवेलेबल असतात, आणि आपण डेटा हा त्या ब्लॉक्स मध्ये टाकतो. द ट्रॅक नंबरिंग स्टार्ट्स विथ 0. वेन द प्लेटर रोटेट्स द हेड रेकॉर्ड्स द डेटा इन अ ट्रॅक्स. तो ब्लॉक आहे, तो ट्रॅक आहे, त्या ट्रॅक मध्ये आपला डेटा इन्सर्ट होत असतो. ओके, आता आपल्याला परफॉर्मन्स पॅरामीटर्स बघायचे आहेत. ओके, आपलं परफॉर्मन्स कसं मेजर करणार. सो फर्स्ट ऑफ ऑल सीक टाइम, देन लॅटन्सी, देन डेटा ट्रान्सफर रेट. ओके, नाव सीक टाइम म्हणजे काय की आपला जो रोटेट जो होतोय ड्राइव्ह. ओके, द सीक टाइम मेजर्स द टाइम दॅट इट टेक्स टू हेड असेंबली ऑन द ॲक्च्युएटर आर्म टू ट्रॅव्हल द ट्रॅक ऑफ डिस्क. ओके, म्हणजे आपण जो डेटा आपल्या डिस्क ज्या मूव्ह व्हायला लागलेत, ज्या रोटेट व्हायला लागलेत, तो डेटा आपण डेटा रीड किंवा राईट व्हायला किती वेळ लागतोय त्याला आपण सीक टाइम म्हणतो. द डेटा ऑन द मीडिया इज स्टोर्ड इन द सेक्टर. ओके, विच इज इन अ पॅरलल सर्क्युलर ट्रॅक्स. सगळे सर्क्युलर एकमेव पॅरलल, त्या ट्रॅक्स मध्ये आपण सगळा डेटा रीड करतो. देयर इज ऑल्सो ॲक्च्युएटर आर्म विथ that suspends the head can transfer the data, that is the media. When the drive needs to read or write a certain sector, it determines in which track the sector is located. Then latency, then the rotational latency, that is the delay waiting for the rotation of disk to bring the required sector under the read write head. आता बघा आपल्या सीडी वरती किंवा आपल्या डिस्क वरती आपला एक हेड असतो, तो कंटिन्युअसली आत बाहेर रूम होत असतो, टू अँड फ्रो. ओके, तर तो हेड जो आहे तो त्या पोझिशनला जिथं आपला डेटा आहे तिथं पण जवळपर्यंत आपला जो वेळ लागतो त्याला आपण रोटेशनल लॅटन्सी म्हणतो. आणि हे कशावरती डिपेंड असतं तर रोटेशनल स्पीड ऑफ द डिस्क. ओके, दॅट इज आपण त्याला RPM म्हणतो. त्यानंतर डेटा ट्रान्सफर रेट. आता डेटा ट्रान्सफर रेट जे आपलं ते वर्ड सांगतंय काय आहे ॲक्च्युली, तर डेटा ट्रान्सफर रेट ऑफ अ ड्राईव्ह कव्हर्स बोथ इंटरनल रेट अँड एक्सटर्नल रेट. दॅट इज डेटा आपला डिस्क पासून ड्राईव्हला, ओके, डिस्क सरफेस अँड द कंट्रोल ऑफ द ड्राईव्ह अँड कंट्रोल ऑफ ड्राईव्ह टू द डिस्क और होस्ट सिस्टम. दॅट इज द डेटा ट्रान्सफर रेट. ओके, द मेजरेबल डेटा ट्रान्सफर रेट विल बी द लोअर ऑफ टू रेट्स. ओके, जो या दोन्हीपैकी जो च्या मिडलला असणार तो एक्झॅक्ट ॲव्हरेज असणार. ओके, दॅट इज ऑल अबाउट द हार्ड डिस्क, दॅट इज द डिस्क स्ट्रक्चर अँड इट्स परफॉर्मन्स पॅरामीटर्स. Okay, thank you. We will stop here.